पण सगळीकडे तुम्हाला पाहिलं, पण तुम्ही मला दिसला नाही. नाही दिसला. काळजी वाटते. ओर भरून आला, कंठ दाटून आला जिजाई साहेबांचा. तुकोबा म्हणतात, आवले एक काम कर, उद्या भाकरीचं गठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने. अहो मालक, पण मला कसं समजणार तुम्ही कुठं भजन करताय? भंडारा डोंगरावर भजन करताय, भामचंद्र डोंगरावर भजन करताय, की घोराडेश्वर डोंगरावर भजन करताय? सज्जन ऐका, तुकोबाराय म्हणतात, आवले एक काम कर, भाकरीचं गठोडं घेऊन डोंगराच्या दिशेने, आणि डोंगराच्या दिशेने आल्याच्या नंतर ऐका लक्ष देऊन, डोंगराच्या पायथ्याला ये. हो मालक, पण मला कसं समजणार? एक काम कर, डोंगराच्या पायथ्याला आल्याच्या नंतर तिथल्या मातीला कान लाव, आणि ज्या मातीतून विठ्ठल 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 असा आवाज येईल ना, समजायचं मालक ह्या डोंगरावरती भजन करताय. मंडळी नका टाळी नका वाजू, तुम्हाला लय त्रास, टाळी वाजवायचा लय त्रास. वाजव की जरा मोकळ्या मनाने वाजव. पाठीमागचे 4-2 वाजवते, काय असे गंभीरवणी बसले, टुळू टुळू पाहतेत काय माझ्याकडे. मोकळ्या मनाने टाळी वाजव ना. लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. मोकळ्या मनाने. तुम्ही काही नाराज आहे का माझ्यावर? काय नाराज आहे का? पाठीमागचे नाराज नाही ना? माझी विनंती तुम्हाला, मोकळ्या मनाने बसा. कधी चमक निघल आणि कधी जावं लागेल वर सांगता येत नाही. गोइंग टू यमपुरी. 4 दिवसाची जिंदगानी ना, मोकळ्या मनाने बसा. लय असं कीर्तन रंगाचं असेल ना, 3 गोष्टी लागतात. गायक नीट लागतो, वादक नीट लागतो, आणि बसणाराचे तोंड नीट लागतात. काय फोडिली गौरी तैसे दिसे तोंडावरी. मी एवढ्या लांबून आलोय, आंबट झालोय प्रवास करून, तुम्ही असे नुसते टुळू टुळू बटाट्यासारखे डोळे केले. चिंता बिंता करू नका. ज्यांनी चोच दिली तो दाण्याची व्यवस्था करणार आहे. तुझी चिंता त्यासी सर्व आहे. आपण नाही टेन्शन घ्यायचं बरं का. चोपदार मला लय आवडले तुमचे. असे खमके माणसं आहेत. उगाच काय एक मी वाक्य बोलतो, पाणी पिना हो तर छान कर पीजे, गुरु करना हो तो पहचान कर कीजिए, और टाली बजाना हो तो खुलकर बजाई. वाजवा जोरदार अशी मोकळ्या मनाने. मोकळ्या मनाने टाळी वाजवायची. काय चिंता बिंता घ्यायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही, टेन्शन मला द्यायचं नाही. 10 वाजून 15 मिनिटाला कीर्तन चालू झालंय, 12 वाजून 15 मिनिटाला जे विठ्ठल होईल. मी काय जास्त वेळ कीर्तन करणार आहे, बरोबर 2 तास कीर्तन करणार आहे. मला 7 घंट्याचा प्रवास पुढचा लांबचा आहे. थोडं गोड कीर्तन करणार आहे, माझ्याकडे वेळ पण कमी राहिलाय. पण चिंता करू नका. काय करा, चिंता नाही का करू, काय करा, देवाचं चिंतन करा. मग चिंतन कसं करायचं? ज्या ज्या वेळेस कीर्तनामध्ये विठ्ठल विठ्ठल भजन होईल, त्या त्यावेळेस हाताने टाळी वाजवा आणि मुखाने भजन करा. विठ्ठल विठ्ठल आज आईच्या संबंधाने आईचं वर्ष श्राद्ध आहे. 2 तास आईवरतीच मी बोलणार. ऐका, आई कशी आहे? आई आकाशाच्या उंचीची. बरं, इथं यायचं असेल दादा तुम्हाला, मला, देवाला, राजाला आणि दानवाला, इथं यायचं असेल तर आई शिवाय पर्याय नाही. द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण आले, देवकीचा आधार घ्यावा लागला. त्रेता युगामध्ये एक वचनी, एक पत्नी आणि एक बाणी प्रभू रामचंद्र आले जन्माला, माता कौशल्याचा आधार घ्यावा लागला. या रयतेचा राजा शिवछत्रपती जन्माला आले, राष्ट्रमाता जिजाई साहेबांचा आधार घ्यावा लागला. म्हणून तुम्हाला मला यायचं असेल तर आई शिवाय पर्याय नाही. विठाल विठाल विठाल. आई किती प्रेम करते हे कळण्याकरता इकडे बसलेली मंडळी सगळे, तुम्हाला आईचा जन्म घ्यावा लागेल. त्याशिवाय आईचं दुःख कळणार नाही, आईच्या वेदना तुम्हाला नाही कळणार. आई आकाशाच्या उंचीची आहे. कधी कधी ती मुलगी होते, कधी कधी सून होते, कधी कधी सासू होते, कधी कधी मामी आत्या काकी होते, कधी कधी थकली म्हातारी झाली, पांढरे केस झाले
सुरकुत्या वाळल्या, गालाच्या खाचड्या झाल्या, हातामध्ये काठी, थकली म्हातारी बंगल्याच्या समोर बसली. नातवाला नातीला खेळणारी लाडकी आजीबाई व्हावं लागतं. लय वेगवेगळे पात्र रंगावं लागतात तिला संसाराच्या रणगाडामध्ये. आई कळण्याकरता आईचा जन्म घ्यावा लागेल. चला महाभारतामध्ये ज्या वेळेस अभिमन्यू मृत्युमुखी पडला युद्धामध्ये. अभिमन्यू कोण आहे? अर्जुनाचा मुलगा, सुभद्रेचा मुलगा, भगवंताचा भाचा. असं बोलत चला. मला पाहून द्या ना किती करंट आहे तुमच्याकडे. टुळू टुळू पाहिले म्हणून विचारतोय. सुभद्रा द्रौपदी मानलेली बहीण आहे बर का, सख्खी बहीण आहे. तिचं नाव आहे सुभद्रा. कोणाची बहीण आहे? हा, मोदीची? मोदीची नाही, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची कोण बहीण आहे? सुभद्रा. त्यांचं बहीण भावाचं नातं आहे. ऐका, आता 22 झाली ना, बहीण भावाचं नातं आहे. कुणाकुणाचं? कृष्ण परमात्म्याचं आणि सुभद्रेचं. गंमत झाली, अभिमन्यू मृत्युमुखी पडला. ऐका, आई कळण्याकरता आईचा जन्म घ्यावा लागला. या मुद्द्यावर मी बोलतोय. सगळ्यांना बातमी कळाली, मोठं दुःख झालंय. सगळेजण सात्वन करण्याकरता आले. येतात ना तुमच्याकडे काही दुखा लागलं? ए मावशी येतात ना आमच्याकडे. येतात पार्ले बिस्किटचा पुडा घेऊन, सफरचंद घेऊन, केळी घेऊन येतात ना रामबाळा सात्वन करण्याकरता सगळे नातेवाईक. अगं सुभद्रे, रडू नकोस, दुःख करू नको, शोक करू नको. अगं मरणे येणारे प्रत्येकाला, हा सृष्टीचा नियम आहे. मरणे आटळे. सगळेजण सात्वन करण्याकरता आले. पाहता पाहता भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला काळजी वाटली ताईची. सगळे लोक माझ्या बहिणीला भेटण्याकरता आलेत. माझा बाचा गेलाय, मी गेलो पाहिजे. उद्धवाला बोलवलं. उद्धवा, ए उद्धवा, सिट्टी नको दे उद्धवा, उद्धवा चल. कुठं जायचंय म्हणे? आपल्याला बहिणीकडे जायचंय म्हणे, सुभद्रेकडे. सुभद्रेकडे गेल्याच्या नंतर हंबरडा फोडून सुभद्रा रडते. दादा फार वाईट झालं दादा, पोटचा गोळा गेला रे. अश्रू पुसत पुसत भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला सांगतात, ए शोक करू नकोस, रडू नकोस. आता देव असल्यामुळे तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने. काका काय तत्वज्ञान? अगं या सृष्टीचा नेम असा आहे, ते नासे नासिले ते पुनरपी दिसे, एक घटिका यंत्र जैसे परिब्रह्मेगा. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. देहाचिया गावालिया जन्म मृत्यूच्या सुहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. ज्याचा जन्म झालाय त्याला मरण येणार आहे. न ला म जोडला, जन्म शब्द तयार झाला. म ला ला खालून तोडला तर मृत्यू शब्द तयार झाला. जावा तर लागणार आहे. मरणे आटळे. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए. पडे काल के पासी किंवा नासिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं किसी का. कोण दिवस येईल कैसा, नाही या देहाचा भरोसा. आजा मेला पंचा मेला, बाप मसना गेला. देखत देखत नातो पंतो तोही तैसा झाला. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जनने जठरेसे यह संसारे फलदुस्तारे कृपया पाहे पाहे. भज गोविंदम मूढमती. ज्याचा जन्म झालाय जावं लागणार आहे. सृष्टीचा नेम आहे. सुभद्रा म्हणले थांब, ते तुझं ते पोथी पुराण ते प्रमाण वव्या ते सगळ्या बांधून ठेव साईडला. हे तत्वज्ञान मला सांगू नको का? अरे पोटचा गोळा गेलाय माझा अभिमन्यू, वीरपुत्र अभिमन्यू गेलाय. आणि मुलगा मेल्याच्या नंतर काय दुःख असतं ना, आईला विचार. आई झाल्याशिवाय कळणार नाही. पोटचा गोळा गेल्याच्या नंतर कृष्ण परमात्मा म्हणतात, अगं ताई, अगं दिदे, आई तू सामान्य कोण नाहीये. तू कोण आहे सांगू का? तू पंडुराजाची सून आहे, धनुर्धर अर्जुनाची पत्नी आहे, भगवंताची बहीण आहे. तिने दिलेलं उत्तर माय घडी घेऊन जा. ती म्हणली मी पंडुराजाची सुनरेने रडत, मी धनुर्धर अर्जुनाची बायकोने रडत,
भगवंताची बहीण नाही रडत, मी रडते फक्त आणि फक्त एका मुलाची आई रडते, म्हणून आई मोठी आहे. आणि पोटचा मुलगा मेल्याच्या नंतर आईला किती दुःख असतं ना, तू देव जरी असला ना तरी तुला कळणार नाही. जावे त्यांच्या वंशा तेव्हा करे विठाल विठाल. किती मोठी आई आहे. वेळे प्रसंगी आपण पाहतो परमेश्वर महाराज तळेकर, आपण जर महाराष्ट्राच्या बाहेर जर सर्वे केला बाबा, तर आई एवढी मोठी आहे, तुम्हाला सगळ्या मंडळींना माहिती आहे. प्रसंगी डॉक्टर साहेब जर म्हणले आई तुमची एक किडनी काढून तुमच्या मुलाला बसवायची, तरी सुद्धा आई देईल. देणार का नाही? लई मोठी आहे. डोळा जर काढून जर लेकराला बसत असेल तर आई म्हणेन मला एक डोळा असून द्या, पण माझ्या लेकराला 2 डोळे असून द्या. पाहिजे ते आई तुमच्या करता देती. उभा आयुष्य हाडाचं काढा करते, रक्ताचं पाणी करते, नेत्राचा दिवा करते, हाताचा पाळणा करते. आई तुमच्या करता पाहिजे ते करते, म्हणून ती फार मोठी आहे. म्हणून आईचं वर्णन करत असताना तुकोबाराने अभंगाच्या पहिले टाळी वाजवा जोरदार. वा. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय वर्णन करतात. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त. तिच्या चित्तामध्ये तळमळ असते माझ्या लेकराचं हित व्हावं. फार मोठी आई आहे. आई किती प्रेम करते. या आईला 3 मुलं आहेत. एकाचं नाव रामचंद्र, दुसऱ्याचं नाव लक्ष्मण आणि तिसऱ्याचं नाव भरत. या आईने सगळे रामायणातलेच नाव ठेवलेत. खरंय की नाही माय? बरं ती प्रेम करत असताना आई कशी प्रेम करते ऐका जरा बारकाई ना. तिच्या प्रेमामध्ये स्वार्थ नसतो. आता इकडं बघा. बरं ती प्रेमामध्ये तुझे भाव करत नाही सज्जनाव. बरं मोठ्याचं लय चांगलंय मग मोठ्यावरच प्रेम करते असं नाही. लहान्याचं लय चांगलंय लहान्यावरच प्रेम करते. त्याच्यापेक्षा लहान्याचं लय चांगलंय त्याच्यावरच प्रेम करते. तसं नाही तिचं.
ज्या मुलाचं चांगलं झालं ना त्याला त्याच्यानंतर दुसऱ्या मुलाची काळजी असते, दुसऱ्याचं चांगलं झालं त्याच्यानंतर लहानाची काळजी असते, प्रत्येकाची काळजी असते आईला. आई तिच्या प्रेमात दुजेपणा नसतो, तुमच्या चष्म्याने दिसत असेल पण तिच्या प्रेमात दुजेपणा नसतो. चांगला मुलगा वागत असेल तरी प्रेम करते. अजून माफी मागून बोलू का, नालायक मुलगा वागत असेल तरी आई सुद्धा प्रेम करते. विठाल 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 विठाल. चला महाभारतामध्ये ज्या वेळेस दुर्योधनाने धर्मराजाला विचारलं काय करू, उद्या युद्ध आहे, सांगितलं आई तुझे पुण्यवान आहे, आईकडे जा. आईकडे आला, ए आई उद्या युद्ध आहे काय करू. आईने सांगितले बघ मला डोळ्याने दिसत नाही, अंधत्व आहे मला. माता गांधारी म्हणते मला डोळ्याने दिसत नाही, वडिलाला अंधत्व आलं तेव्हापासून डोळ्याला पट्टी बांधलेली आहे. एक काम कर, कपडे काढून ये, निर्वस्त्र होऊन उघडा नागडा होऊन माझ्या समोर आहे, मी डोळ्याची पट्टी काढते. ऐका बर का, आई चांगल्या मुलावर प्रेम करते आणि वाईट वागणाऱ्या मुलावर सुद्धा प्रेम करते. किती प्रेम करते बघा. ठरल्याप्रमाणे डोळ्याची पट्टी आई उद्या काढणार, याला कपडे काढून यायचं सांगितलं, निर्वस्त्र होऊन यायचं सांगितलं. हा निघाला, कोण कुठं निघाला, आईकडे. हा असं बोलत चला, निघाला कपडे काढून सगळा कपडे काढले, निघाला आईकडं. तेवढ्यात मोठी गंमत झाली, देवाला कळलं हिच्या दिव्य तेजाने, गांधारीच्या डोळ्यातल्या दिव्य तेजाने याच संपूर्ण शरीर वज्रदेवी होईल, हा मरणार नाही. देवाला काळजी वाटली. देवाने, महाराज तो चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची काने, एवढा चतुर एवढा हुशार देव आहे. देवाने काय केलं, अशी पिन मारली, देव आडवा झाला. देव म्हणे कळतं तुला पिन मारणं, करतं तुम्हाला पिन मारणं, ते तर लय कळतं म्हणा आम्हाला. अशी पिन मारली, म्हणे कळतं का म्हणे, अरे जन्म देणारी आई आहे ती, आईच्या समोर तुला काही वाटतं का म्हणे, एवढा मोठा झालाय तू आईच्या समोर असे संपूर्ण कपडे काढून जात असते का, लज्जा रक्षणार्थ काहीतरी घाल. ऐका बरं का, तुम्ही हुशार आहे म्हणून हा विषय मांडतोय मी, सगळे जाणकार आहे म्हणून. त्यांनी काय केलं, माऊली झाडाचा पाला घेतला, कमरेला बांधला आणि निघाला आईकडे. देवाने सांगितलं बरोबर निघाला. आई म्हणे दुर्योधना निर्वस्त्र झाला का, कपडे काढले का, हो आई म्हणे. आईने डोळ्याची पट्टी काढली, डोळ्याची पट्टी काढल्याच्या नंतर देवा डोळ्यातल्या दिव्य तेजाने, लखलख चमकणाऱ्या तेजाने संपूर्ण शरीर दुर्योधनाचं वज्रदेही झालं. आईने पाहिलं, आई म्हणे तुला काय सांगितलं होतं, नग्न होणे, कपडे काढून कमरेला पाला तू बांधून आलाय. आईला कळालं हे लय शान नाही, कोणीतरी पिन मारली, एक कमरेला पाला कोणी सांगितलं बांधायचा. आईला म्हणे ए आई, अगं मी निघालो होतो, वाटेत कृष्ण परमात्मा आडवा झाला आणि त्यांनी सांगितलं लज्जा रक्षणार्थ काहीतरी बांध. गांधारीच्या लक्षात आलं ही मोठी पिन त्यानेच मारली, लई चॅप्टर आहे देव, पिन त्यानेच मारली. आईने सांगितलं ऐका, आईला कळालं हे काय हुशार नाही, याच्यामुळं 99 मुलं मेले, बिकेचे डोहाळे लागले, राज्य गेले, हे काय लय शान नाही. आईने सांगितलं एक काम कर, मग उद्या युद्धामध्ये गदा फक्त मांडीला गदा लागून देऊ नको, एवढं सांगितलं आईने. देवानी एवढा शब्द ऐकला, मांडीला गदा लागून देऊ नको. उद्या युद्ध, आणि युद्ध चालू झालं रणांगणामध्ये. आणि युद्ध चालू असताना भगवान परमात्मा भीमाला म्हणतो, भीमा गदा इकडं तिकडं मारू नको, याच मरण तुला सांगतो मांडीवर गदा मार, हे मरतय म्हणी. भीमाने अशी गदा घेतली आणि मांडीवर गदा दान दिशेने मारली. दुर्योधन धारातीर्थी पडला, मृत्युमुखी पडला. सांगण्याचा तात्पर्य माझा एवढाच आहे, सिद्धांत देवाचा प्रयत्न आहे शेवटच्या क्षणापर्यंत दुर्योधनाला कसा मारता येईल, आणि आईचा प्रयत्न आहे वाईट वागणारा माझा दुर्योधन, नालायक वागणारा माझा दुर्योधन, माझा पोटचा मुलगा कसा वाचता येईल, हा आईचा प्रयत्न आहे. म्हणून आई मोठी. विठाला विठाला प्रेम करत असताना तिच्या पोटामध्ये स्वार्थ नसतो, माय निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते. विलक्षण असली कळवळ्याची जाती, कळवळणारा वर्ग, हळहळणारा वर्ग आणि तळमळणारा वर्ग, वेगवेगळ्या पद्धतीच्या कॅटेगरी आहेत.
तुझं तुकोबाराय म्हणतात ती कळवळणारी जाती आईची आहे आणि निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते अभंगाचं दूत ऐसी कळवळ्याची टाळी वाजवा टाळी वाजवा टाळी वाजवा मायबा ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची वा रामेश्वर महाराज जय हो टाळी वाजवा जोरदार वा बेस्ट अशी मंडळी असल्यावर काही टेन्शनच नाही मला जोरदार लय बेस्ट आहे वा गायक बेस्ट आहे सुंदर वादक सुंदर आहेत सिस्टीम एक नंबर आहे गायक एक नंबर आहे वादक एक नंबर आहे विनेकरी एक नंबर आहे टाळकरी एक नंबर आहे माता भगिनी एक नंबर आहे पुरुष मंडळी एक नंबर आहे तिकडे बसलेले एक नंबर आहे स्वयंपाक करणारे एक नंबर आहे तुम्ही सगळे एक नंबर आहे मी काय 2 नंबर आहे विठाला 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 इकडे बघा अभंगाच्या द्वितीय चरणात तुकोबारा वर्णन करतात आईसी कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती निस्वार्थ पद्धतीने प्रेम करते का लेकराचा कळवळा आहे मातीची चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती म्हणून आई लय मोठी आहे जगामध्ये सगळ्यात मोठी आई आहे सबसे बड़ी है माँ से बढ़कर कोई नहीं इस दुनिया में सब कुछ तुमको मिल जाता है एकदा मायबाप गेले ना दादा गेलेले मायबाप पुन्हा भेटत नसतात म्हणून त्यांची काळजी घ्या सांभाळा विढाला विढाला हो किती त्रास सहन करते 9 महिने 9 दिवस लेकराला उदरामध्ये साठवते होणारा त्रास त्याचं दुःख गर्भवासाचं दुःख या लोकांना कधी समाजाला तक्रार करत नाही घराणा करत नाही लई मोठी आई आहे म्हणून बसलेले मंडळी जन्म देणाऱ्या आईचे आणि जन्म देणाऱ्या बापाचे आपल्यावरती ऋण येते लक्षात ठेवा प्रामुख्याने माणसाने 4 गोष्टी विसरू नये इकडे लक्ष द्या 1 देवाला विसरू नये 2 संताला विसरू नये 3 जन्म देणाऱ्या मायबापाला विसरू नये आणि व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट मरण माणसाने विसरू नये विठाल विठाल देवाला विसरता कामा नये का जने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे जोया भिवरेच्या तेरी कट धरून आकरे 3.5 हाताचा नरदेह देवाने दिलाय आउट हात का मानव देह भगवान ने तुम्हें दिया अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया 3.5 हाताचा नरदेह देवाने तुम्हा आम्हाला दिलाय म्हणून देवाला विसरता कामा नये एवढा समाज कीर्तन करता बसलाय वर्ष श्राद्धाच्या मला एका प्रश्नाचं उत्तर द्या विचारू का प्रश्न देताल ना उत्तर अशा मान हलवा बरं थोड्या
अशा मान हलवा थोड्या. इकडे बघा, प्रश्न गोड आहे, सोपा आहे, सुटसुटीत आहे. मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय. मान हलवा. मनुष्य शरीर देवाने तुम्हा आम्हाला दिलंय. हे मिळालंय का आपल्याला कळालंय? मिळालंय पण कळालं नाही. कळालं असतं तर लोकांनी दारू पिली नसती. कळालं असतं तर लोकांनी गोवा, मावा, गुटखा, माणिकचंद, विमल, तंबाखू, सिगारेट ओढलं नसतं. कळालं असतं तर शेजारचे जे बांध कोरले नसते. कळालं असतं तर खोटं बोललो नसतो. कळालं असतं तर लबाड वागलो नसतो. कळालं असतं हे शांताई कांताई, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर, तुळजापूर तपकीर मिस्त्री लावली नसती. हे मनुष्य शरीर मिळालंय, देवाने दिलंय, पण आपल्याला कळालं नाही. का कळालं नाही? उत्तर लय सुंदर आहे, घरी घेऊन जा. फुकट मिळालंय. विठाला विठाला. हो, आणि फुकट मिळाल्यामुळं लोकांना त्याचं व्हॅल्युएशन राहिलं नाही. व्हॅल्युएशन डाऊन झालं आणि अति परिचय झाला की व्हॅल्युएशन राहत नाही, किंमत राहत नाही. म्हणून बसलेले मंडळी थोडं सावधान, बी केअरफुल. कसं राहा? लय कुणाच्या जवळ जाऊ नका आणि लय कुणापासून लांब राहू नका. कारण तुम्ही जर लय कुणाच्या जवळ गेलात आणि तुमचे त्याचे भांडणं झाले, तो म्हणतो बोलू नको, तो सगळा सातबारा मला माहितीये, बोलून देत नाही. म्हणून आज समाज असा आहे, एवढं चाणक्य राहिलं पाहिजे या जगामध्ये. तुम्ही किती चांगलं काम करा, किती नीट वागा, 40% लोक कायम तुमच्या विरोधात असतात. फक्त तुमच्या यशाचं कौतुक, तुम्ही बंगला बांधला, तुम्ही फ्लॅट घेतला, तुम्ही प्लॉट घेतला, तुम्ही शेती घेतली, तुम्ही मोठी फॉर्च्युनर गाडी घेतली, या यशाचं कौतुक फक्त आणि फक्त संत, भगवंत, श्री गुरु आणि जन्म देणाऱ्या मायबापाच बरोबरून करतील. विठाला विठाला. अति परिचय झाला की आवाज नाही येत असते. म्हणून बसलेले मंडळी, आपण सगळे मंडळी भाग्यवान माणसात. का? पाठीमाग ते योग 5 वर्ष झाले आता, नाही का, ते दसकट रोग आला, काय नाव त्याचं? कोरोना. तुमच्याकडे होता का तो? ओके, होता का? किती गोड रोग होता तो. कसलं म्हणा, त्याचं तर मोड बसवलं हे माय. अहो, किड्या मुंग्यासारखे माणसं नेले का नाही? तुमच्या गावातले, तुमच्या तालुक्यातले, तुमच्या जिल्ह्यातले, महाराष्ट्राच्या आउट ऑफ स्टेटचे लोक, बाहेरचे लांब लांबचे नेलेत, बाहेरच्या देशातले लोक गेलेत. किती भयावह परिस्थिती झाली. पण एवढा वाईट काळ पाहिल्यानंतर सुद्धा तुम्ही एवढं सुंदर कीर्तनाला बसलेत. बघा ना, इथं मंडपातलं कोणी मेलंय का अजून? बघा ना, सगळे टुळू टुळू पाहतेत. तुमच्यावर फक्त आणि फक्त भगवंताची कृपा, हे लक्षात ठेवा. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पित. विठाला विठाला. म्हणून भाग्यवान आहात. पवित्र वंशामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र ते कुळ, पावन तो देश. टाळी वाजवा सर्वांनी, टाळी वाजवा. पवित्र ते कुळ, पावन तो देश. 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 हो, जत हरीचे दास जन्म घेती. तेत हरीचे दास जन्म घेती. कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. 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 हो, जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती. जेथे हरीचे दास जन्म घेती.
धर्मदाता झाला नारायण. टाळी वाजवा जोरदार. वा बेस्ट. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते. मंडळी इकडे लक्ष द्या. पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र वंशात पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला. ही माती कशी आहे? एक धारदार वाक्य बोलतो. और मराठ्याच्या रक्ताने लाल झालेली माती, झुकले ना अफजल पुढं माझ्या शिवबाची छाती. संभाजी राजासारखा, शिवाजी राजासारखा वीर या मातीमध्ये झाला खरा. और मरण ज्याच्या समश्रीवर तोच मर्द मराठी मावळा करा. या मातीमध्ये संभाजी राजा घडले, या मातीमध्ये शिवाजी राजा घडले, आणि या मातीमध्ये अफजल घडला, आणि आज मातीमध्ये हिंदवी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकला. अशा पवित्र मातीमध्ये तुमचा माझा जन्म झाला, पवित्र कुळामध्ये तुमचा माझा जन्म झाला, आणि पावन देशामध्ये तुमचा माझा जन्म झाला. का पावन देश आपला? कारण आपली संस्कृती पावन आहे, म्हणून देश पावन आहे. किती मोठी संस्कृती आहे का? काय का पोटाला भूक लागली एवढं खाणं, याला प्रकृती म्हणतात. ए माय इकडे लक्ष द्या. भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात, आणि स्वतःच्या पोटाला भूक असताना एखाद्या गरीबाला खाऊ घालणं याला माझ्या भारत देशाची संस्कृती म्हणतात. अशा पवित्र संस्कृतीमध्ये तुमचा माझा जन्म झाला, म्हणून आपण भाग्यवान माणसात. भरत खंडे नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बोदीपे महामुने, हे येतोय कर्म भोरेशा तत्वन्य भोग भूमया. जपान जगातील शस्त्रागार आहे, फ्रान्स जगातील फॅशन शो आहे, चीन जगातील सैन्यघर आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातील कुरमुरे आहे, आणि भारत देश जगातील देवघर आहे. आणि त्या देवघरातले तुम्ही आम्ही दैवाचे आणि दास पंढरी रायाचे, म्हणून भाग्यवान माणसं आहात. भारताला आईची उपमा दिली. जपानला माता म्हणत नाही, अमेरिका माता नाही, इंग्लंड माता नाही, फ्रान्स माता नाही, फक्त आणि फक्त भारत माता. भारत माता की जय. नाश्ता केला का सकाळी? तर मोठ्याने म्हणा ना, भारत माता की जय. बोला बोला बोला, भारत माता की जय. टाळी वाजवा जोरदार. आता भारताला माता म्हणतात. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, गंगा यमुना शेती धरती बाग बगीचा माझा. अभिलाषा याची धरता, कुणी नजर वाकुडी करता, या मरण द्यावास पूर्ण आपल्या बाहू पाहू द्या रे. हा देश माझा, याचे भान जराशे राहू द्या रे. जरी अनेक आपुले धर्म, जरी अनेक आपुल्या जाती, परी अभंग असू द्या सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती, सदैव माणुसकीची नाती. हा देश माझा आहे, ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. सोलापूर जिल्हा माझा आहे, करमाळा तालुका माझा आहे, केमगाव माझं आहे. ही वृत्ती प्रत्येकाच्या जीवनामध्ये राहिली पाहिजे. भारत माझा देश आहे. एक वाक्य बोलतो. जी टॉकीजला परमेश्वर महाराज, माझा प्रोमो आला होता 15 ऑगस्टला पाठीमागच्या वर्षी. ऐका, भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोबारायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्णासारखा मंत्र नाही, रामायणासारखी आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, कौशल्यासारखी माय नाही, प्रभू रामचंद्रासारखा मुलगा नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, सुतकीर्ती मांडवी जठरीसारखी धीर नाही, भरतासारखा भाऊ नाही, लक्ष्मणासारखा बंधू नाही, हनुमंतरासारखा सेवक नाही, बिभीषणासारखा मित्र नाही, रावणासारखा शत्रू नाही, कोल्या इतका लबाड नाही, कावळ्या इतका धूत नाही, काजळ इतकं काळं नाही, लढण्या इतकं मऊ नाही, माणसाच्या शरीरासारखा दुसरं कोणाचं शरीर नाही, आणि छत्रपती शिवाजी महाराजानंतर पुन्हा राजा होणे नाही. जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं, आणि मरावं कसं धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. मरण तुम्हाला येणार आहे, मरण मला येणार आहे, पण मरणावरती विजय कसा प्राप्त करावा हे धर्मवीर संभाजी महाराजाच्या चरित्रातून आपल्याला दादा पाहायला मिळतं. एका मिनिटात प्रसंग सांगतो, अंगावर शार येते, रोमांच उभा राहतील. संभाजी महाराजांना सकडाने असं बांधलेलं आहे, मोठ्या वळल्यात लाल बंद चेहरा
गेला नजर होती तट, पाठीचं कणा होता टाक. आलमगीर औरंगजेब तख्तावून खाली आला. तळ कोकणात फरफडत फरफडत मुकरब खानाने सैन्याने गडाला घातला. बहादर गडाला 100 जण बांधलेला आहे. औरंगजेब बोलता चला चल बोल संभाजी, कहा रखा है हिंदुस्तान का खजीना, कौन कौन सरदार थे तुम्हारे साथ, चल बोल संभा. गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, आंखें नीच लूंगा, चल बोल. कोण फितूर होतं ते सांग. नजर होती ताट, बाणेदारपणा, रुबाबदारपणा, ऐका सज्जन हो. अरे कडडला सह्याद्रीचा छावा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये धर्मवीर संभाजी महाराज बोलतात की औरंगजेब, आमच्या नादाला लागू नकोस, आमच्या वाटेवर जाऊ नकोस. आमच्या वाटेवर जातील, आम्ही तुझ्या वाटेवर जाऊन तुझी वाट मारी केल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास आम्हा मराठ्यांचा आहे. राग आला त्याला, क्रोधामान झाला, कडळला. आखिरी बार पूछ रहा संभा, आंखें नोच लूंगा, गर्दन काट लूंगा, जबान खींच लूंगा, चल बोल संभा. लाल बुंद तप्त सराई केली, संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये घातली. चर्र दिसीने आवाज आला, बुबळा बाहेर आले. इथून रक्त 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 पायाच्या नखापर्यंत माकलं होतं मंडळी. अरे सिंदूर भासलेला मारुतीरायासारखे धर्मवीर संभाजी महाराज दिसत होते. गुडघ्याच्या वाटा केला, बोटे कट केले, जखमेवरती मीठ चोळावं. किती वेदना, किती दुःख या समाजाकरता, या धर्माकरता, या रयतेकरता धर्मवीर शंभूराजाने सहन केलं मंडळी. शेवटच्या क्षणाला एक धारदार वाक्य बोलतात शंभूराजे, औरंगजेब अरे आम्ही सिंहाचे बछडे, सिंहाचे बछडे, आणि सिंहाचे बछडे जगतात ती सिंहासारखे, आणि सिंहाचे बछडे मरतात ती सिंहासारखे. बलिदान देऊन टाकले या माती करता. म्हणून कसं मारावं, मेल्यावर सुद्धा नाव शिल्लक राहिलं पाहिजे. आज ही आई गेली, त्याला 1 वर्ष पूर्ण झाले, काळाचा घात झाला. ही शालन आई निघून गेली या परिवारातून. म्हणून असं जगा, असं जगा. एवढा समाज कीर्तना करताना मी कळकळीनं पोट तिडकीनं विनंती करतो, गावात चालताना असं चला की लोकांनी आपल्याला जे हरी घातला पाहिजे. बसताना असं बसा की आपल्या शेजारून कोणतरी चांगला माणूस बसला पाहिजे. आणि मरताना असं मरा, ज्यांना फोन गेला त्यांच्या डोळ्यामध्ये ढसढसा पाणी आलं पाहिजे, असं जीवन जगा. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझे. म्हणून ती आई 9 महिने 9 दिवस होणारा त्रास या समाजाला सांगत नाही. ती विलक्षण असणारी करवळाची जाती तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात. तद्वत तुकोबाराय म्हणतात, संतत्व आणि मातृत्वाची विनवणी करत असताना संत महात्म्याची तुकोबाराय म्हणतात, माझं भक्तीचं, माझं परमार्थाचं आयुष्य हे तुमच्यावरतीच आहे. तुका म्हणे माझे, तुम्हा संतावरी वजे अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे माझे, वा वा खूप. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे. टाळी वाजवा, टाळी वाजवा, वा वा. संता
वा वा. करिला भाविला प्रीती आ